मी मिंगलचे मनाचे अशोकनगर वजीरा नाका इकडे राहतो. माझं सेंटर आहे बोरिवली वेस्ट. मी पूर्वी बँकेत होतो, इंडियन ओव्हरसीज बँक. नियरली मी 20 वर्ष बँकेत काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की आपला बेटर प्रॉस्पेक्टसाठी दुसरीकडे ट्राय केलेले बरे. म्हणून मी अमेरिकन एक्सप्रेसमध्ये फर्स्ट अप्लाय केलं आणि तिथे मला त्याने इमिजिएटली 35,000 ऑफर दिली. त्याच वेळेला मुंबईतला बिगेस्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हाऊस आहे, त्याच्यामध्ये मला त्याने ऑफर दिली 55,000 रुपीज. मी इमिजिएटली तिकडे जॉईन झालो आणि नियरली 4.5 वर्ष तिकडे मी ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी स्वतः ठरवलं की आता स्वतःचा बिझनेस वगैरे करावा, म्हणून मी ती नोकरी सोडून स्वतः बिझनेस सुरुवात केली. आणि माझी मिसेस पण बँकेतच कामाला होते आणि आताही आहे. तर आमचं सुरुवातीचं एकदम लाईफ चांगलं व्यवस्थित झालं. दोन्ही मुलगा आणि मुलगी स्कूलमध्ये जायचे. आणि नंतर मग म्हणून मी विचार केला की या बेटर प्रॉस्पेक्टसाठी, बिकॉज आय वॉज एक्सपर्ट्स, फॉरेन एक्सचेंज एक्सपर्ट्स होतो आणि 20 वर्षाचा अनुभव होता बँकेतला, म्हणून मी ही नोकरी सोडून बेटर प्रॉस्पेक्टसाठी प्रयत्न केला. तर मी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याने 4.5 इयर्स तिथे काम केल्यानंतर जो काय पैसा मिळाला तर मला वाटलं की आता बिझनेस केलेला बरा. म्हणून माझ्या स्वतःच्या रिलेटिव्हबरोबर जवळजवळ बिझनेस सुरुवात केली आणि त्या बिझनेसमध्ये जे काय कमावलं होतं आतापर्यंत तर मी सगळं त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं. अनफॉर्च्युनेटली त्या बिझनेसमध्ये मला माझ्या रिलेटिव्हने फक्त एकच गोष्ट सांगितली नेहमी, ती म्हणजे आपल्याला फायदा होत नाही, तोटाच तोटा, जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर मी मग माझे फ्रेंड्स होते दुसऱ्या कॉपरेटिव्ह बँकेत, वेल नोन कॉपरेटिव्ह बँक, शेड्यूल बँक. तर तो माझा कलिगच होता पहिल्यांदा माझ्याबरोबर बँकेत. तो JM होता. त्याला मी रिक्वेस्ट करून त्याला सांगितलं, म्हटलं मला थोडंसं काहीतरी 4-5 लाख रुपीज लोन दे. शिवाय माझ्या दुसऱ्या मित्रानं पण सांगितलं की थोडंसं काहीतरी 5-6 लाख रुपये तुम्ही पण मदत केली बरं. हे सगळं घेऊन मी परत त्या इन्व्हेस्टमेंट म्हणून मी त्या बिझनेसमध्ये ठेवले. अनफॉर्च्युनेटली जे व्हायचं तेच झालं की जराही त्या प्रॉफिट हा शब्दच मला कधी ऐकायला आला नाही आणि तो लॉसमध्येच गेला आणि टोटली आय वॉज सो डाऊन. मग विचार केला की आता हे पैसे एवढे लोन आणि माझं इन्व्हेस्टमेंट आणि माझी मिसेस फक्त कामाला, ती एका त्या छोट्याशा पगारावर कसं आमचं होईल म्हणून असा विचार करत असताना बँकवाले माझे फ्रेंड लोक पण आता सांगायला लागले, अरे बाबा काय तुला मदत केली ते परत कर वगैरे. सो आणि लोक बँकवालेसुद्धा घरी यायला लागले. माय टोटल रेप्युटेशन वॉज ॲट स्टेक टोटली. सो देन मग विचार केला की आता काहीतरी करायलाच पाहिजे. मग मी परत जॉबसाठी प्रयत्न करू लागलो. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी, माझ्या मोठ्या मित्रांनी वगैरे जे इन्कम टॅक्स कमिशनर होते वगैरे, त्यांनीसुद्धा माझ्यासाठी बराच प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली कशातच यश आलं नाही. असं करताना शेवटी आय बिकम टोटली डिप्रेस्ड. माझ्या एका चांगला मित्र, तो पण बापू भक्त, त्याने एक दिवस मला रिक्वेस्ट केली की बाबा तू एवढ्या ट्रबलमध्ये तर बापूंकडे आलास तर त्यांचं दर गुरुवारी प्रवचन होतं, तिकडे येऊन ते प्रवचन ऐकलं, त्यांचं दर्शन घेतलं, तुझंही काहीतरी भलंच होईल, तुझ्या ऑल प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व. देन शेवटी मग नेहमीच ज्याला गरज असते, जो रिअली प्रॉब्लेममध्ये असतो तो नेहमीच मग जो कोण सांगेल त्याचा ऐकत असतो. म्हणून मी तिकडे
गुरुवारी, आणि तो मंथ ऑफ नोव्हेंबर 2000 होता. मी एकदा जॉईन झालो तिकडे. पहिल्यांदा बापूंना स्क्रीनवर बघितलं. मला त्यांचं मी कधी आयुष्यामध्ये नाव पण ऐकलं नव्हतं, पण स्क्रीनवर त्यांना बघितल्यानंतर अरे हे बापू आहेत म्हणून मी आय वॉज सो हॅपी टू सी हिम. नंतर म्हटलं आता आलो आहे तर एक दर्शनसुद्धा घेऊन जावं त्यांचं, म्हणून हॉलमध्ये एका विचारलं की ही लाईन कुठली आहे, कशासाठी आहे, म्हणून त्याने सांगितलं की ही लाईन फक्त बापूंच्या दर्शन. एवढी मोठी लाईन ती बघून मला ते सरप्राईजच झालं, पण तरीसुद्धा मी म्हटलं आलो आहे तर जरा दर्शन घ्यावं म्हणून मी बापूंकडे लाईनीत उभा राहिलो आणि व्यवस्थित दर्शन घेऊन त्या एवढ्या गर्दीमध्ये की त्यांनी बापूंनी मला बघितलं किंवा नाही ते मला त्यावेळेला समजलं नाही. पण ते जेव्हा असे हात करतात तेव्हा त्याचा अर्थ असाच होतो की ते त्यांचं ब्लेसिंग असतं ते प्रत्येक जणासाठी असतं, फक्त स्पेसिफिक त्यांच्या हाताजवळ येईल त्याच्यासाठीच नसतं, जेवढं काय असेल त्यांच्यासाठी असतं. मग मी दर गुरुवारी जात राहिलो बापूंकडे, आज न उद्या काहीतरी व्यवस्थित होऊन जाईल. तर नंतर मग माझ्या मिसेसला पण वाटलं की हे जर जातात तर मग मी पण येते. मी म्हटलं तूही ये. आणि मग आपले मुलं आणि ती बापूंकडे गुरुवारी यायला लागले. आय वॉज व्हेरी हॅपी दॅट टाईम. इट वॉज सेंट अँथनीज हॉल तिकडे दादरला होता. आय वॉज व्हेरी हॅपी की जवळ स्टेशनपासून जवळ. नंतर थोडेसे महिने झाल्यानंतर सगळं प्रवचन परत बँड्रा ईस्टला तिकडे शिफ्ट केलं. आय वॉज सो अपसेट की तिकडे तेवढ्या लांबवर जायला स्टेशन बँड्रा स्टेशनपासून जवळ बसला 4 रुपये, यायला 4 रुपये. सो 8 रुपीज म्हणजे ती मोठी गोष्ट होती. मी मग चालतच जायचो आणि समाव आहे मी नंतर मग मी समाव आहे मॅनेज इट. नाही पण बापूंकडे गेलंच पाहिजे. एक ना एक दिवस आपल्याला कधीतरी आपला प्रॉब्लेम सॉल्व करतील. बरेच वर्ष गेली, बरेच म्हणजे जवळजवळ 20पासून 2001 2002 म्हणजे 2-3 वर्ष झाली आता. अजून काही दिसत काहीच नाही. तरी माझ्या मिसेसला एकदा बोलताना सांगितलं की काही ना काहीतरी आपल्याला होईलच. पण आम्हाला त्याच वेळेला वाटलं की बापू आमच्यापेक्षा आपल्यापेक्षा कितीतरी मोठे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करत असतील तर आपला पण नंबर कधी ना कधी लागेल. 2003 शेवटी 3 वर्ष झाले आणि काही झालं नाही आणि माझे प्रॉब्लेम्स एकदम ॲग्रेवेट झाले बरेचसे. आणि नंतर मग मी मिसेसला सांगितलं की आपण आपला जो फ्लॅट आहे बोरिवलीचा तो विकून टाकू आणि जे काय पैसे येतील त्याच्यातले मॅक्झिमम पैसे बँकेचं आणि माझ्या फ्रेंडचे पैसे देऊन आपण छोटासा एक 1 रूम किचन वगैरे असेल तरी चालेल तिथे आपण राहू. अशा मी बोलत असताना सडनली आणि बापांना सांगितलं की म्हटलं आम्ही हे समोरच बसून जे काय आम्हाला वाटलं बापा बघा तुमच्या समोरच मी सांगतो की आम्ही आमचं घर फ्लॅट विकून टाकतो. एवढंच बोललो. आणि तेवढ्यात म्हणजे माझ्या मिसेसची वहिनी जी ONGC ऑफिसर आहे ती आमच्या घरी आली. बाजूलाच राहतात पण त्या दिवशी बरोबर त्याच वेळेला त्या आल्या तिकडे. आमचा चेहरा बघून ती एकदम सरप्राईज झाली की हे काय झालं म्हणून.
मग तिला सगळ्या गोष्टी आम्ही A to Z सांगितले. कधी त्याच्या अगोदर तिला कधी कल्पना दिली नव्हती. वहिनी म्हणजे हिच्या भावाची, सख्ख्या भावाची बहीण. तिने सांगितलं की मला आता तुम्ही ठरवलंच आहे, एक 10-15 दिवस जाऊ दे, माझ्या परीने मी म्हणजे माझ्या बॉसला काहीतरी विचारते आणि एक तुम्हाला नंतर मग सांगतो. एक जवळजवळ 2-3 महिने गेले असतील. ते आले आणि मला सांगितलं माझ्या बॉस जो जनरल मॅनेजर आहे त्याने मला बोलावलं आहे म्हणून. मी गेलो, भेटलो त्यांनाही माझी दया आली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी बघतो, कारण हे आमचं टेंडर सिस्टीम आहे, जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित, पण नक्कीच आय विल हेल्प यू. त्याप्रमाणे इट इज सच अ गुड थिंग त्यात एक दिवस त्यांनी बोलावलं, टेंडर भरून सगळं आम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट पण दिलं. माझा पार्टनर जो आहे तो त्या पार्टनरला आणि ह्या जनरल मॅनेजर मी कधीच बघितलं नव्हतं. ते जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आम्ही सक्सेसफुली कंप्लीटेड आणि नंतर मग जे काय व्हायचं पुढचं ते होत गेलं. पण ही टोटल अरेंजमेंट, ॲब्सोल्यूट अरेंजमेंट माझ्या ह्या एकमेव बापूनेच केलं आणि मला 108% त्याबद्दल विश्वास आहे. त्याबद्दल देर इज नो डाऊट अबाउट दिस. हे सगळं झाल्यानंतर जे काय 2 पैसे मिळाले आम्हाला त्याच्यामध्ये विथिन 1 to 2 इयर्समध्ये डोंगरासारखे जो कर्ज झालं होतं माझ्यावर टोटली, मी पहिल्यांदा एकही खर्च घरात न करता सगळं लोन देऊन पूर्ण कंप्लीट करून टाकलो आणि 1 रुपया व्याजसुद्धा देऊन ते पूर्ण करून टाकलं आणि आय वॉज रिलीव्ह फ्रॉम दिस टोटल बर्डन. आय रिली हे बापूंशिवाय दुसरं कोणी आयुष्यात कधी करूच शकले नसते. माझ्यानं ते झालंच नसतं. माझी मिसेस पण रिटायर झाली असती, 2 पैसे येऊन तिला जे काय मिळायचे ते मिळाले असते, पण ते देऊनसुद्धा या कर्जातून आम्ही बाहेर पडलो नसतो. सो आय शुड रिअली ग्रेटफुल टू बापू, नो डाऊट अबाउट दॅट. देन हे सगळं करत असतानाच परिस्थिती एवढी वाईट होती की जेव्हा मी बापूंकडे जायचो मला एकच गोष्टीचं वाईट वाटायचं. एक तर पहिलं माझ्या कर्जाबद्दल वाईट वाटायचं आणि दुसरी गोष्ट वाईट वाटायची की मी जेव्हा बापूंकडे जायचो तेव्हा मला त्या दानपेटीत एक 5-10 रुपये, 10 की 20 रुपये जे काय कधीच टाकू शकलो नाही. त्याच्यासारखी दुःख हे मला मोठं दुसरं काय वाटलं नाही, जसं एक्सेप्ट लोन. कारण आमच्या चर्चमध्ये आमची एक सिस्टीम अशी आहे की चर्चमध्ये गेल्यानंतर मिसासाठी मास ज्याला म्हणतो आम्ही, तिथे प्रत्येकाची अशी सवय असते की कमीत कमी 10, 50, 100 रुपये जे काय असेल त्याप्रमाणे ते देतात. आणि ती सिस्टीम आहे, एक प्रॅक्टिस आहे ती. आणि एवढ्या मोठ्या समुदाय, एवढं मोठं प्रहारी रूमला हे सगळं त्या प्रवचन होतं, एवढा खर्च होतो आणि आय कुड नॉट अफोर्ड 10 रुपीज. त्याच्यासारखी दुसरं मला दुःखच नव्हतं. एनाव जे काय व्हायचं ते सगळं व्यवस्थित झालं, बापाने केलं. बापूंनी जे काय केलं त्याबद्दल आय विल ऑलवेज, माझी फॅमिली आणि माय सेल्फ विल बी ऑलवेज रिमेन इंडेप्टेड टू हिम. ॲक्च्युली परिस्थिती अशी होती की माझी मुलं, आम्ही दोघंही बँकेत असूनसुद्धा आणि या कर्जामुळे ही दोघं कमीत कमी ग्रॅज्युएट तरी होतील की नाही आम्हाला डाऊट यायचा. शेवटी जेव्हा 2003 पासून माझ्या बापूंनी आम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट अरेंज करून दिलं तेव्हापासून ती मुलं पण व्यवस्थित शिकायला लागली. त्यांच्यावर आम्हाला पण, तिला पण लक्ष देता आलं आणि मुलगासुद्धा IT ग्रॅज्युएट झाला आणि मुलगी MBBS होऊन ती आता
पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तिचं फायनल इयर आहे. रिअली बाप्पा, हे फक्त जस्ट बिकॉज ऑफ यू, नॉट रिअली, इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू. अगेन अँड अगेन आय एम टेलिंग यू दिस. तर आणि देन अनदर ह्यालाच म्हणतात की जी श्रद्धा आणि सबुरी ज्याला म्हणतो ती हीच आहे. त्याचंच फळ हे आम्हाला बापूंनी दिलं. कारण काही किती प्रॉब्लेम झाला, मी चालत गेलो, चालत आलो, आणि तरीसुद्धा मी दर गुरुवारी न चुकता, माझी फॅमिली पण पर्टिक्युलर माय मिसेस ती पण माझ्याबरोबर यायची, न चुकता काही झालं तरी जायचोच. आणि त्याचेच हे फळ आम्हाला त्याने हे दिलं. तेच नाही तर जे आम्ही एक घर विकायला, आमचं स्वतःचा फ्लॅट जो होता तो विकायला काढला, तो त्यांच्यामुळे वाचू शकला. आणि नॉट ओन्ली दॅट, त्यांनी आणि आम्हाला 2 वेस्टसारख्या एरियामध्ये, पॉश एरियामध्ये आणि 2 फ्लॅट दिले. हे फक्त त्याच्या ब्लेसिंगमुळे. ते जे वर्ष हात करतात तो हात म्हणजे नुसता असा हात नसून तो ब्लेसिंगच देत असतो. त्याचाच हा परिणाम, त्याचंच हे फळ आम्हाला ते मिळालं. हरिओम.